हाय फ्रेंड्स, नीता लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपले सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण प्रिन्स कट ब्लाऊज 30 इंच शिवणार आहोत। अतिशय परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग सोबत कसा शिवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात अगोदर मी बॅक पार्टला टिप मारून घेतलेली आहे गळ्याला आणि असे कट मारत आहे। कट मारल्यामुळे आपण गळा फोल्ड केल्यानंतर त्याला सुरगुट्या वगैरे पडत नाही बघा। एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला पलटता येतो आणि टिपही व्यवस्थित येते। आता आपल्या गळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे। आता आपण सर्व बाजूंनी त्याला टिपा मारून घेऊया। अस्तराने लाइनिंगला अटॅच करून घेऊया। अटॅच करून झाल्यानंतर आपण त्या जे एक्स्ट्राचं कापड उरलेलं असतं ते लगेचच कटिंग करून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व साइडनी कात्रीने एक्स्ट्राचं कापड असतं ते कट करून घेऊया। कापड कट केल्यामुळे कसं ते सारखं गुंतत नाही आणि धागे भरपूर असे निघत नाही, लॉक होतात। त्याच्यामुळे हे गरजेचं आहे। आता आपण टक्स टाकूया। टक्स घेतला आहे मी 3.5 इंचावर आणि साईडला घेतलं आहे 1 इंच, दोन्ही साईडला हाफ इंच। आता त्या टक्सची मार्किंग आपण इकडेही करूया अशा प्रकारे, म्हणजे आपलं काम पटकन होईल। आणि दोन्ही साईडला आपण अशा प्रकारे टक्स मारून घेऊया। हे बघा, अगदी पटकन होतं अशा प्रकारे शिवल्याने। आणि आता मी खाली मागच्या साईडला घोड येऊ नये म्हणून थोडंसं कट केलेलं आहे 1/2 इंच आणि मागची पट्टी काढून आपण जॉईंट करूया। पट्टी घ्यायची 1.5 इंच। असे कट मारल्यामुळे कापड गोळा होत नाही आणि आपलं काम पटकन होतं आणि आपल्याला वेळ कमी लागतो। आता ही पट्टी आपण अशी फोल्ड करूया। सारख्या टिपा मारायचं गरज पडत नाही कट मारल्यामुळे। एकच टिपमध्ये आपलं काम व्यवस्थित होतं फिनिशिंग सोबत। आता आपण पुढे लेस अटॅच करून घेऊया गळ्याला। कस्टमरने सांगितली नाही पण मी माझ्या मनाने आणखी ब्लाऊज अट्रॅक्टिव्ह दिसावा म्हणून बारीकशी अशी लेस लावलेली आहे गोलगळ्याला। त्याच्यामुळे फिनिशिंग आणखी सुंदर दिसते। त्याला कन्फर्म करण्यासाठी आणखी एक टिप मारलेली आहे वरतून। हे बघा, असा आपला गोल गळा झालेला आहे। आता आपण पुढच्या पार्टला सुरुवात करूया। सर्वात अगोदर साईड पार्ट मी अटॅच करून घेतलेला आहे मेन कापडला। आणि साईडचं मी प्रत्येक ब्लाऊजला असं साईडचं कटिंग करून घेत असते, म्हणजे फिनिशिंग चांगली येते आणि कापडही गुंता होत नाही, धागे निघत नाही। आता पलीकडचाही पार्ट मी तसाच टिपा मारून घेणार आहे। अगदी पटापट होतं आहे। कापड जाड असल्यामुळे मला प्रॉब्लेम नाही आला। सुरसुरीत कापड असताना तर खूप प्रॉब्लेम येतो आणि सारखं टिप खराब होते। हे बघा, आपले दोन्ही साईडचे पार्ट तयार झालेले आहे। आता आपण शोल्डर पट्ट्या तयार करूया दोन्ही साईडच्या। एकाच वेळेला दोन्ही पार्ट तयार करायचे, म्हणजे परत आपल्याला एका पार्टला परत हात लावायची गरज पडत नाही। सर्वीकडनं टिप मारून घ्यायची आणि एक्स्ट्राचं कापड असंच आपण ह्या पार्टचंही कापून घेऊया। हल्ली प्रिन्स कट ब्लाऊजची मागणी जास्त आहे, त्यामुळे प्रिन्स कट ब्लाऊज फिटिंगमध्ये खूप छान बसतो आणि दिसायलाही सुंदर दिसतो। आणि कटोरीला जशी टोकं दिसतात तशी प्रिन्स कट ब्लाऊजला दिसत नाही। आणि विशेष म्हणजे एक सांगते मैत्रिणींनो तुम्हाला, प्रिन्स कट ब्लाऊजची शिलाई कटोरीच्या ब्लाऊजपेक्षा जास्त असते। त्याच्यामुळे परवडतो पण शिवायला, कमी वेळामध्ये होतो। कमीत कमी 4 ते 5 ब्लाऊज आपली दिवसाला प्रिन्स कटची झाली म्हणजे आपल्याला 1000 ते 2000 रुपये 1000 रुपयापर्यंत आपल्याला दिवसाला मिळू शकतात प्रिन्स कट ब्लाऊज शिवल्याने। तसं कटोरीची शिलाई थोडी कमी असते आणि मेहनतही थोडी जास्त असते। आता बघा, आपण शोल्डर पट्टी आणि हे जॉईंट करून घ्या पुढचा पार्ट। हा बघा, आपला पूर्ण पार्ट झालेला आहे एक साईडचा तयार। आता मी उंची बघितली त्याची कमी जास्त झाली की नाही आणि त्याला खालच्या साईडला पट्टी लावलेली आहे, ती फोल्ड करून घेतली आहे। वन टाईममध्ये एकच टिपमध्ये पट्टी फोल्ड पण करता येते, व्यवस्थित करावी। जाड कापड असल्यावर प्रॉब्लेम येत नाही, पातळ कापड असल्यावर जरा येतो प्रॉब्लेम। आता मी साईडला लूक पट्टी करत आहे। लूक पट्टीला अस्तर लावावं म्हणजे लूक पट्टी लवकर फाटत नाही आणि धागे निघत नाही त्याचे। नुसतं लाइनिंग लावल्यामुळे ते काय होतं, पटकन निसटते शिलाईमधनं आणि ब्लाऊज लवकर खराब होतो। हे बघा, असं फोल्ड केलं। एकाच टिपमध्ये मी बरीच कामं करत आहे, त्याच्यामुळे माझा भरपूर वेळ वाचतो आणि कमी वेळात मी जास्तीत जास्त ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करते। तुम्ही या पद्धतीने प्रयत्न करा, तुम्हालाही एका दिवसाला तुम्ही जवळजवळ 4 ते 5 ब्लाऊज आरामात शिवू शकाल। आता मी हा दुसरा पार्ट अटॅच करून घेत आहे शोल्डर पट्टीला आणि प्रत्येक ठिकाणी डबल शिलाई मारा, म्हणजे उसवणार नाही। आणि थोडीशी 1/2 इंचावर आतमध्ये शिलाई मारा, म्हणजे शिलाईमधनं कापड निसटत नाही। हे बघा, आपले दोन्ही पार्ट अगदी समांतर तयार झालेले आहेत। अलीकडेही आपण आता त्याला पट्टी लावून घेऊया फोल्ड करण्यासाठी। अगोदर मी बटन पट्टीच्या अगोदर खालची पट्टी फोल्ड केलेली आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल।
आता मी बटनपट्टी लावणार आहे, हुकपट्टी लावणार आहे. हे बघा अगदी फिनिशिंगमध्ये डबल पट्टी घेऊन मी लावलेली आहे. हे असे फोल्ड करून आपलं काम कसं सोपं होईल याचाच विचार करावा मैत्रिणींनो. हे बघा आपले दोन्ही पार्ट झालेले आहे अगदी कमी वेळामध्ये. आता मी दोन्ही पार्टला समांतर अशी खालच्या साईडला 7.5 ते 7 इंचावर खून करत आहे आणि जो एक्स्ट्राचा गळा आहे तो कापून घेत आहे वरचा. अलीकडेही मी तसंच केलं. अशा पद्धतीने केल्यामुळे गळा खालीवरही होत नाही आणि व्यवस्थित होतो मापामध्ये. आता मी दोन्ही साईडला गळपट्ट्या 1.5 इंचाची पट्टी घेऊन फोल्ड करून घेतलेली आहे आणि आता मी ते गळ्याला लावत आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि इथं थोडंसं 1/2 इंच फोल्ड करा. हे कट मारून घ्या म्हणजे पट्टी फोल्ड करताना आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही आणि व्यवस्थित फोल्ड होईल आणि अस्तर बाहेर दिसणार नाही ब्लाऊजच्या. हे बघा वन साईडचं आपलं अगदी रेडी झालं आहे काही मिनटातच. आता आपण दुसऱ्या साईडचं पण तसंच रेडी करूया, अगदी 1 मिनटाच्या आत होईल. हे बघा अशा प्रकारे झाले आपल्या दोन्ही साईडच्या पट्ट्या फोल्ड झाल्या. झालं, पुढच्या पार्टचं संपूर्ण काम झालेलं आहे. आता मला त्याला परत हातात घ्यायचं काम नाही. आता आपण बाहीला अस्तर अटॅच करूया दोन्ही साईडला. बऱ्याच वेळेला असं होतं की मागचा पार्ट पुढं होतो आणि पुढचा पार्ट मागे. कधी कधी बाही उलटी पण होते, म्हणजे दोन्ही एकाच हाताच्या बाह्या होतात आपल्या. त्याच्यामुळं लक्षात ठेवावं की आपण अगोदर कुठली बाही ला टिप मारली अटॅच केलेली आहे आणि नंतर कुठल्या साईडची करत आहोत. हे बघा एक बाही आपली टिप मारून झालेली आहे आणि मी ते एक्स्ट्राचं कापडही इथं कापून घेत आहे पटापट. हे एक साईडची माझी बाही रेडी आहे. आता मी तशीच दुसऱ्या साईडची करून घेत आहे. आणि बाहीला जर जॉईंट लावावा लागला फ्रेंड, महत्त्वाची टिप आहे बघा ही. बाहीला जर आपल्याला जॉईंट लावायचं काम पडलंच, अस्तरला असू द्या किंवा लायनिंगला असू द्या, तर तो जॉईंटचा भाग आपण पुढे घ्यावा. म्हणजे पुढच्या भागाला घेतल्यानंतर ते दिसत नाही, आर्महोलमध्ये ते जातं आणि साडीच्या पदरमुळे झाकलं जातं. मागच्या साईडला घेतलं तर ते मागच्या साईडला टिप दिसून येते पटकन. ही आपली दुसरीकडची बाही पण झालेली आहे. 2 पार्ट, सर्व पार्ट आपले रेडी आहेत. आता फक्त आपल्याला जॉईन करायचं आहे. हे बघा मी आता शोल्डरला दोन्ही पार्ट जॉईन करणार आहे. हे जे एक्स्ट्राचं होतं थोडं 1/2 इंच ते मी कट केलेलं आहे आणि पुढच्या आणि मागच्या पार्टची उंची मोजून घेतलेली आहे, समांतर आहे की नाही. हे मला 1/2 इंच एक्स्ट्रा वाटत होता पुढचा पार्ट, म्हणून मी त्याला कट केलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने केल्याने काय होतं, फिनिशिंग येते आणि धागेही निघत नाही. आपण धागे वरचेवर कटिंग करत राहावे म्हणजे नंतर प्रॉब्लेम येत नाही. दोन्हीकडचं आपलं शोल्डर कट झालेलं आहे. आपण आता ब्लाऊज दोन्ही पार्ट समांतर करून घेतला आहे. पुढचा भाग थोडा मला एक्स्ट्रा वाटला म्हणून मी दोन्ही साईडने थोडा थोडा कट करून घेतलेला आहे. हे बघा अगदी, आणि शोल्डरही थोडं एक्स्ट्रा होतं ते मापात करून घेतलेलं आहे. आता मी दोन्ही एक साईडची बाही जॉईन करणार आहे. पुढचा मागचा भाग बघून खोलगट भाग आपण पुढे घेणार आहोत. अगोदर मी मागच्या साईडचा भाग जॉईन करते आहे. आता पुढच्या भागचा भाग जॉईन करून घेऊया. अगदी सावकाशपणे करावं, कारण इथं थोडा घोळ होऊ शकतो. जे आतलं कापड असतं ना ते फॅब्रिक आतमध्ये टिपमध्ये अडकून जातं, मग ती वरतून अशी चुनी दिसते, मग ते चांगलं नाही वाटत फिनिशिंगमध्ये. हे बघा आपली एका साईडची झाली आहे. आता आपण दुसऱ्या साईडला तशीच बाई जॉईन करूया. मध्यभागापासून स्टार्ट केलं तर साईडला दोन्ही साईडला समांतर येते. थोडा भाग उरला तर आपण ते कापड ओढून ॲडजस्ट करू शकतो. हे बघा दोन्ही साईडने आता आपल्या बाह्या पण जॉईन करून झालेले आहे अगदी व्यवस्थितपणे फिनिशिंग सोबत. आणि काटेकोरपणे काम केलं ना फ्रेंड, तर आपल्याला कस्टमरची तक्रार नाही येत की तुम्ही व्यवस्थित नाही केलं, घोळ पडतो आहे, चुन्या पडत आहे, पाठीमागे उचकतो आहे, असं हे प्रॉब्लेम जे असतात ना आपले, किंवा शोल्डर खाली जातो आहे, हे प्रॉब्लेम येत नाही. म्हणून अगोदर शिवायला स्टार्ट करण्यापासूनच आपण ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी. हे बघा मी हे धागे निघू नये म्हणून आता कापड आतमध्ये घेतलेला आहे, मार्किंग करून घेतली आहे मापावर. जे एक्स्ट्राचा पार्ट होता तो साईडला कापून घेतलेला आहे आणि जिथं माझं माप मार्किंगमध्ये फिटिंगला येत होतं तिथं मी एक सरळ टिप मारून घेतलेली आहे. हे बघा आपली टिप एकदम फिनिशिंगमध्ये आणि सरळ येत आहे, वाकड्या तिकड्याही घेऊ नयेत, म्हणजे ते दिसायला चांगलं नाही दिसत. आणि आता जे साईडचं उरलेले पार्ट असतात ना ते कधीच ओपन ठेवू नये, कारण ते आतमध्ये बॉडीला टुसतात आणि कस्टमरला अनकम्फर्टेबल होतं. त्यामुळे हे ना आतमध्ये टाकायचं, म्हणजे जे अस्तर असतं ना ते वर येतं आणि आपल्याला ब्लाऊज चांगला बसतो व्यवस्थित आणि कम्फर्टेबल पण वाटतं. आपला ब्लाऊज आता तयार झाला आहे बघा फिनिशिंग सोबत.